जय भीम. मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी. राजा सुप्पबुद्ध व त्यांची पत्नी पमिता यांची कन्या राजकुमारी यशोधरा होती. यशोधरेची आई पमिता ही राजा शुद्धोधनाची बहीण होती. 16व्या वर्षी यशोधरेचा विवाह शुद्धोधन राजाचे पुत्र सिद्धार्थ गौतम यांच्याशी झाला. पुढे सिद्धार्थ गौतम हे गौतम बुद्ध नावाने प्रसिद्ध झाले. सिद्धार्थ गौतमाने प्रवज्जा घेतल्यानंतर यशोधरेने पुत्र राहुलचे पालनपोषण केले. नंतर तिनेही प्रवज्जा घेतली. त्यानंतर राहुलनेही प्रवज्जा घेतली. 78व्या वर्षी यशोधरेचे निर्वाण झाले. आपली पत्नी यशोधरा हिचा निरोप घेताना सिद्धार्थ म्हणाले की यशोधरे, प्रवज्जा घेण्याच्या माझ्या निर्णयाबाबत तुला काय वाटते? माझे बोलणे ऐकून यशोधरा मूर्छित होईल असे बुद्धांना वाटले, पण तसे काहीच घडले नाही. आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून यशोधरा उत्तरली, तुमच्या स्थानी मी असते तर दुसरे काय केले असते? मी कोलिय यांच्या विरोधातच्या युद्धात निश्चितच भागीदार झाले नसते. तुमचा निर्णय योग्य आहे, त्याला माझी संमती आहे. मी सुद्धा तुमच्या सोबतच प्रवज्जा स्वीकारली असती, परंतु मी तसे करू शकणार नाही, कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे. तुम्ही तुमच्या माता पिता व पुत्राची मुळी चिंता करू नका. मी जिवंत असेपर्यंत त्यांची काळजी घेईन. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही आमच्यापासून दूर जाणार, परिव्राजक होणार, तुम्हाला जीवनाचा नवीन मार्ग सापडेल, तो मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग असेल. यशोधरेचे हे उत्तर ऐकून सिद्धार्थ गौतम खूपच प्रभावित झाले. यशोधरा एवढी धैर्यवान, शौर्यवान व उदार मनाची असेल याची सिद्धार्थ गौतमाला यापूर्वी कधीच जाणीव झाली नव्हती. यशोधरेसारखी भार्या मिळाल्याबद्दल सिद्धार्थ गौतम स्वतःला धन्य समजू लागले. कंसामध्ये बुद्ध आणि इज धम्म म्हणजे प्रथम खंड भाग 1 मध्ये लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कंस बंद. सध्याच्या महिलांनी आपला पती, पुत्र व कुटुंबियांना समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मनापासून पाठिंबा द्यावा, सहकार्य करावे, हेच महामाता यशोधरा यांच्या या संदेशातून स्पष्ट होत आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला, त्यावेळेस 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा खालीप्रमाणे आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे नवरात्रीचे घट बसवितात, दुर्गाबाई, अंबाबाईची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. नंबर 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. 9, सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11, मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12, तथागताने सांगितलेल्या 10 पारमिताचे मी पालन करीन. 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14, मी चोरी करणार नाही. 15, मी व्यभिचार करणार नाही. 16, मी खोटे बोलणार नाही. 17, मी दारू पिणार नाही. 18, ज्ञान म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19, माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. 20, हा सधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22, इतपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.